सोशियोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशन या विषयात MA MS या पदव्या तर एज्युकेशन या विषयात PhD केली आहे. सरांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थ्यांना आजवर एक योग्य दिशा मिळाली आहे आणि आज तुम्हालाही तशीच एक दिशा मिळेल यात खात्री आहे. समाजासाठी आपण काही देणे लागतो या भावनेने काम करणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा शोध घेऊन त्यांच्यातील चांगुलपणाला प्रोत्साहन देण्यासाठी तोडवलीकर परिवाराच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक आणि आदर्श तोडवलीकर यांचा सन्मान देखील आज इथे आपण करणार आहोत. त्यांचा आजवरचा जीवन प्रवास आणि त्यांनी गावासाठी दिलेले योगदान आपल्याला नक्कीच प्रेरणादायी असेल. वर्षाकडे वेगवेगळ्या कार्यक्रमात होणारे बदल कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची नेहमीच वाढती उपस्थिती करायचा आहे. त्यासाठी मंत्रावरती यायचं आहे. कार्यक्रमाला करायला आणि या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा आपण ज्यावेळी विद्यार्थी गुण गौरव सोहळा सुरू झाला त्यावेळेपासून अभ्यासक्रम होतो. दरवर्षी ज्या पद्धतीनं आपल्या आयुष्यातला बराचसा वेळ गावासाठी, मंडळासाठी, समाजासाठी अहोरात्र खर्च करणाऱ्या त्या क्षेत्रातल्या नक्की आपण ज्या राजाची घोषणा देऊ त्या राजाने या महाराष्ट्राला स्वाभिमान आणि अभिमान बहाल केलेला आहे. ज्या राजाच्या नावानं अपयशात सुद्धा आपला ताट मानणं करण्याची उर्मी मिळते. असंख्य संकटांवर मात करत आपण त्याच ताकदीनं त्याच क्षमतेनं पुढे जातो. तो तुमचा आमचा सगळ्यांचा एक समतावादी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या राजाची घोषणा आहे कुमारी भूषण बहुजन प्रतिपादक रयत स्वराज्य संस्थापक शतकर्ते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की माहिती आहे. आणि विनोदाच्या बाबतीत रंगमंचावरचे 3 महत्वाचे कलाकार तोडवलीकर नमन मंडळाला लाभलेले आहेत. त्यामागे एक नाव आहे अर्थातच लेखकांना अर्थातच तानाजी कांबळे यांच्यासोबत दुसरा एक कलाकार त्याच उमेदीनं आणि ताकदीनं रंगमंचावर विनोदी कलाकार म्हणून उभा राहिलेला आहे. त्यांचं नाव आहे प्रकाश गावकर. आणि तिसरं नाव अर्थातच ज्यांचा आपण आज हृदय सत्कारांना सन्मान करतो आहोत ते म्हणजे शंकर यशवंत कांबळे. यशवंत कांबळे मुक्काम पोस्ट दोरवली देवळवाडी तालुका पोहकर जिल्हा रत्नागिरी. त्यांचा प्रेम नमस्कार. सन्मान निस्वार्थी कर्तृत्वाचा तुमच्यावर अनेक प्रसंग आहेत. 1984 मध्ये तुम्ही एका मोठ्या आजारातून सुटून बाहेर पडला. तरुण वयात वडील सोडून गेले. तुमच्या जवळ इतरही 3 कुटुंबाचा परिवार असताना साहजिकच घरचा करता पुरुष म्हणून सर्व जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावरून पडल्या. चुलते, बहिणी, आत्या अशा नातेसंबंधाला सांभाळून तुम्हाला आयुष्य पुढे रेटायचं होतं. आपण आपल्या मनोमूल्यावर स्वभावाने आणि मेहनतीने यातून यशस्वी वाटचाल केली. तुम्हाला लहानपणापासून लोककलेची आवड. 1982 साली तुम्ही प्रथम स्त्री पात्राची भूमिका साकारून नमन कार्यक्रमात प्रवेश केला. लक्ष्मी औदाचा या वग्नात तुम्हाला एका हवालदाराची भूमिका मिळाली काय आणि आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात आपणास आदर्श जोडवलीकर या पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा. आपणास निरोगी आयुष्य प्रदान हो आणि गावासोबतच समाजसेवेचे हे दिव्य कार्य आपल्या हातून अविरतपणे सुरू राहो याच निर्मिकापाशी व श्रीदेव नागेश्वराचरणी प्रार्थना. डॉक्टर विकास मंडळ वडोली माधवराव कांबळे अध्यक्ष, नितीन कांबळे सहचिव, संजीव मोरे.
मी सरांना विनंती करतो आपण घ्यायचं आहे त्याचबरोबर पण आहेत सोनराकडे बाबा आहेत आराखड्यात यायचं दादांचे सदस्य मी यायचं किरण कापडे गीता कापडे रेश्मा कापडे खूप नसतील समाज कार्य मी आजचे आपले नमन करते माननीय सोबन सर माधव राम अग्रवाल सर या सगळ्यांना विनंती करतो आणि अण्णा आहेत ज्यांनी ह्या अवधीला आहे आणि समाजासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या विश्वासी सेवकांचा सन्मान करत आहेत माझे श्री शंकरराव कांबळे या तुम्ही आपण त्यांना सन्मान करता महत्वाचं आहे वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या आपल्या गावातील सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात वेगवेगळे पद्धतीने प्रचार करणाऱ्या कर्तृत्वाचा आपण सन्मान करत असतो आणि हा सत्कार आपले वडील महादेव कांबळे आणि मातोश्री क्रांतीबाई महादेव कांबळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ माननीय बबनराव कांबळे यांच्यातर्फे दरवर्षी दिला जातो यावर्षी सुद्धा तो सन्मान आपण अशाच एका उत्सुक व्यक्तिमत्वाला बहाल करतो आहोत गोडवलीकरांच्या नमन मंडळामध्ये अतिशय महत्वाची भूमिका या व्यक्तींना आजही पार पाडलेली आहे पाडत आहेत यापुढे पार पाडणार आहेत रंगमंचावरच्या कलाकाराला खूप साऱ्या लोकांकडून शुभेच्छा मिळतात सदिच्छा मिळतात घरभरून प्रेम मिळतं परंतु पडद्यामागचे असे कलाकार असतात जे मात्र बऱ्याच अंशी त्या प्रेमाला मोकळे करतात अशातलंच एक व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वानं गोडवलीकरांच्या आणि महादेव कांबळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार बहाल करत असतात हा पुरस्कार मी पुन्हा एकदा म्हणून कांबळेंना विनंती करतो की आपण त्यांना हा पुरस्कार बहाल करावा सुरेशजी गोडवे सर एकदा जोरदार टाळ्या नवनिर्वाचित अध्यक्ष श्री युवराज कांबळे सर खरंतर यांच्या प्रबोधनाच्या लेखणीतून आता कुंभी समाज जागा झालेला आहे आणि आता आम्हाला समाज गोडवलीकरांना सार्थक आहे मी आजच्या माझं प्रमुख मार्गदर्शक राजेश सरांना विनंती करेन की त्यांनी आमच्या युवराजांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे ते पुन्हा त्याचप्रमाणे कुणबी समाजांचे संघ शाखा तालुका गुहागर कुणबी महिला मंडळ याच्या सचिवपदी सौ सानवी मोरे यांची निवड झालेली आहे याचा सुद्धा आम्हाला गोडवलीकरांना एक सार्थ अभिमान आहे तर त्यांचे स्वागत करतील शिवशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रुपाली कांबळे मॅडम पास झालेली आहे त्यापुढे
रावत बनाय यश योगेश कांबळे, रक्षा चंद्रकांत कांबळे, रक्षा चंद्रकांत कांबळे, अनुष्का शांताराम कांबळे, तेजस रवींद्र कांबळे, अनुष्का शांताराम कांबळे, झाला संजय उमे, तन्वी अशोक कांबळे, पियुष संजय उमे, त्याला माहिती आहे दादा यश कितवीला गेला सांग नेहा रमेश कांबळे, तन्वी किशोर कांबळे,
गावी आहे. अशोक कांबळे. नाही ना आली मुंबईला आली पण इकडे नाही आली. म्हणून त्यांनी पदवी घेतली आहे. लग्नानंतर यांनी पदवी घेतली आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. भाग्याला उठवा. भाग्या हा काय भाग्या टाळ्या वाजवी. छोटी गोष्ट नाहीये पण मोठी गोष्ट आहे. सगळ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्याशी कांबळे, बॅचलर ऑफ कॉमर्स इंजिनिअरिंग मेकॅनिकल. प्रणय याची बहिणीचं पण झाला. त्याच्या मुलगीच आहे लहान आहे. कारण आहे आपल्या गोडोलीकर नमन मंडळामध्ये पहिल्या स्त्रीपात्र कवडन भूषवणाऱ्या कविता प्रवीण गोरले यांनी आता MBA ची पदवी घेतली आहे आणि सगळ्यांनी त्यांचं जोरदार मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज MBA पदवी त्यांनी घेतली आहे. प्रियल प्रकाश कांबळे. प्रकाश कांबळे यांच्या प्रकाश गावकर यांच्या कन्या आहेत. कांबळेनी गावकर वेगळं काय काय. सगळ्यांना माझा नमस्कार. मला प्राऊड फील होते की मी मास्टर्स केलं आहे आणि आधी अगोदर जेव्हा मी ग्रॅज्युएशन केलं होतं तेव्हा मला एक केली लागली. मी खूप एकदम लो फील करत होते की आता मी कसं फेस करू, सरकाराला कसं जाऊ, मला म्हणजे कसं बघतील माझ्याकडे केली लागली. तर पप्पानी मोठे पप्पानी मला असं हे दिलं की तू काय नाही केलीच आहे, नॉर्मल आहे, एक्झाम द्यायची क्लिअर करायची. तर मग त्यांच्यामुळे मला असं वाटतं ठीक आहे ना जाऊ शकते काय झालं. मग मी आधी प्रोग्राम आली त्यानंतर क्लिअर केली. मग माझा 1 इयरचा गॅप होता की त्या टाईममध्ये काय करू असं. मग मी इंटर्नशिप केली म्हणजे ज्याच्यामध्ये मला पुढे करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये इंटर्नशिप केली कारण मला त्याच्याबद्दल शिकता येईल. इंटर्नशिप करता करता मला HR मध्ये खूप जास्त इंटरेस्ट आला. तर मी का मग मास्टर्स नाही करायचं. मग मी मास्टर्ससाठी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेताना पण असं होतं की ह्यात खूप जास्त फीज आहे, कसं होईल. मी पहिला सगळ्यांनी जो फॅमिली बसतो तेव्हा मी डिस्कस केलं की पप्पा मला असं करायचं तर मी करू का. तर त्यांनी मला फक्त एवढं तुला करायचं आहे ना बिझनेस कर, पैशाचं वगैरे आम्ही बघू, तुला करायचं शिकायचं. त्यांच्या सपोर्टमुळे मला हे करता आलं की मला असं वाटलं तर करू शकते. माझ्याकडे सपोर्ट आहे. मला असं वाटतं की फॅमिलीनी त्यांच्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे बाकी कोणापेक्षा पण. आणि नंतर MBA केल्यानंतर तर अजून प्राऊड मुवमेंट वाटते तो ऑब्वियसली की मला यायला वाटेलच प्रोग्रामसाठी. आणि स्टुडंट्सला पण सांगायचं की जर फेलियर आलं ना तर त्याला नेगेटिव्ह वेमध्ये नका घेऊ, पॉझिटिव्हली घ्या. ठीक आहे झालं ना त्याच्यातून अजून काय करता येईल या गोष्टीचा विचार करा. आणि आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हा एवढंच विचार नका करू तर तुम्हाला कुठल्या डेझिग्नेशनसाठी काम करायचं आहे किंवा कुठल्या रोलसाठी करायचं आहे ना त्या रोलसाठी काय काय करावं लागतं त्याचं बॅकग्राऊंड बघा. आणि आता तर भरपूर AI आलं आहे, भरपूर बरेच काय काय रिसोर्सेस आले ज्याच्यातून आपल्याला कळतं. आपल्याला तर इकडे येतातच ज्ञान गायडन्स मिळतंच
आणि तुमचे केक दहाला पोचते. हॅपी बर्थडे टू यू. इकडे येईल की केक. जागा आहे जागा आहे. नमस्कार. आमच्या वेळेस कसं होतं की आई वडील सांगतील त्या मुलाची किंवा त्या मुलीची लग्न करायचं म्हणून आयुष्यभर प्रेम करायचं. सध्याची परिस्थिती वेगळी झालेली आहे. 5-6 वर्ष फिरतात, प्रेम करतात, कधीतरी जाऊन लग्न करतात. आता ती पण नाही भेटत. शिल्लक राहत नाही. मग होतं काय, जानेवारीत लग्न, फेब्रुवारीमध्ये मजा, मार्चमध्ये भांडण आणि एप्रिलमध्ये दिवस काय गाडी मोड. गाडी मोड कशामुळे होतात? नवरा म्हणतो माझी बायको पाठवर आहे म्हणून मी लग्न करायला. काही काय आपल्या महिला असतात ते हो त्या शिंदेची मुलगी आहे ना, त्या शिंदेची सून आहे ना, 1 नंबरची भांडखोर आहे, सगळे भांडत राहते. काही काही नवऱ्यांना पण सवय आहे, काय सांगू माझी बायको जीव खाते, प्रत्येक गोष्ट भांडण करत असते. भांडण केल्याशिवाय तिला जेवण गोड लागेल. त्यांच्याकरता मी एक कविता लिहिली आहे, ते आपल्यासमोर सांगतो. एकदा अचानक मला देव प्रसन्न झाला. होय होय. एकदा अचानक मला देव प्रसन्न झाला. म्हणलं काय हवं ते माग तुला. मी म्हणलं एक बायको सर्व गुण संपन्न अशी दे. त्याच्यासाठी तू विशेष परिश्रम घे, कारण ती करणार नाही कधीच कटकट. ती करणार नाही कधीच कटकट, पण सारे कामं तरी तशी झटपट. दिसायलाही असेल भारी सुंदर, तरी पतीची सेवा करण्यात तिचा पहिला नंबर. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा कधी हट्ट करणार नाही आणि सारखी सारखी मायाची वाट धरणार नाही. देव म्हटला अरे अशी बायको तर मला सुद्धा नाही. देव म्हटला अशी बायको तर मला सुद्धा नाही. मी म्हणलं देवा माझ्यासाठी अशी बायको कुठूनही मिळव, आणि मिळाली की लगेच मला कर. आपण तिच्या झेरॉक्स कॉपीज करून घेऊ आणि नोटा वाटतात तसा एकेकाला बदलून देऊ. भांडकुदर बायकांना एका रात्रीत गायब करू, त्याच्या मोदींनी नोटा गायब केल्या. भांडकुदर बायकांना एका रात्रीत गायब करू आणि त्यांच्या जागी गोड 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 बोलणारा करू. ते म्हणलं त्यानं काय होईल? देवा जसा जमाना कॅशलेस झालाय तशी सगळी घरं भांडणलेस होती आणि इथून तिथून सगळ्या नवऱ्यांना आजचे दिन येते. देव म्हणला अरे बाबा भांडणाशिवाय संसारातली मजा निघून जाईल. रोज गोड गोड ऐकून सगळ्या नवऱ्यांना डायबिटीस, कुठलाच नवरा कामाचा राहणार नाही, त्याची बायको सुद्धा त्याला भाव देणार. मी म्हणलं अरे बापरे, म्हणजे शांत बायकोचे एवढे खोटे आहे. म्हणजे भांडकुदर बायका वाईट असतात ते दावे खोटे आहे. भांडकुदर बायकांच्या नवऱ्यांना कुठलेच आजार नसतात, बाकी त्यांना सगळे आजार असतात. आणि या म्हणजे ऋतूचा खेळ असतो जसं गोड जेवणामध्ये लोणचा आणि चटणीचा मेळ. म्हणूनच मित्रांनो, नवरा बायकोचं भांडण हे उंबरट्या बाहेर आलं नाही पाहिजे आणि कितीही ताणलं तरी ते कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलं नाही पाहिजे. स्मित गेला. प्रमुख पाहुणे गेले आपले.
गोपाळ शिवण, गाव कर्नाळा, तालुका तळा, जिल्हा रायगड आणि माधव सर संतोष कांबळे युवराज यांच्या सहकारी म्हणून मी काम केलेलं आहे. माधव सर जेव्हा युवा अध्यक्ष होते तेव्हा शिक्षण विभागामध्ये एक शिक्षण विभागाचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. एवढ्यासाठी थोडीशी माझी पार्श्वभूमी सांगतोय. मी बोरिवलीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतोय. जे AI तुम्ही म्हणता ते AI मी शिकवतोय. डेटा सायन्स असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, CS असेल, सिनियर कॉलेजला ॲज अ प्रोफेसर म्हणून मी बोरिवलीमध्ये काम करतोय. आणि हे काम करत असताना घरकाम करणारे आई ते सिनियर कॉलेजला प्रोफेसर घेतलेली आहे. खरं तर शिक्षकाचा रोल काय असतो, तो शिक्षक एका विद्यार्थ्याला बदलवू शकतो आणि बिघडवू पण शकतो. याचं उदाहरण म्हणजे मी आहे. कारण माझं 10वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये असलेले शिक्षक आणि नंतर मला मिळालेले शिक्षक याच्यात मला कुठे फरक जाणवला आणि तिथून हा प्रवास खरं तर सुरू झालेला आहे. मी BEdला पूर्ण विद्यापीठामध्ये पहिला आलो, पूर्ण मुंबई विद्यापीठात पहिला आलो, मास्टर्सला पूर्ण विद्यापीठात पहिला आलो. विलासराव देशमुखांच्या हस्ते सत्कार त्या ठिकाणी झालेला आहे. PhD करणाऱ्या मला असं वाटतं मुंबई विद्यापीठामध्ये सगळ्यात यंगेस्ट मी असेल. कारण मला 26.5 वर्षामध्ये माझं PhD कंप्लीट झालं. म्हणजे अत्यंत लहान वयामध्ये मी माझी PhD कंप्लीट केली खरं तर. आणि ती करत असताना पण माझ्यावर ऑब्जेक्शन आला की इतक्या लहान वयात कसं काय PhD मिळाली. पहिल्या सेटअपमध्ये नेट JRF झालो. सरांना माहिती असेल नेट JRF म्हणजे नेमकं काय. फर्स्ट अटेम्प्टमध्येच 6 विषयात मी मास्टर्स आहे आणि 6च्या 6 विषयात मी सेट क्वालिफाय. म्हणजे अत्यंत जी कठीण एक्झाम आहे ती क्वालिफाय आहे. त्याचं कारण फक्त एवढंच आहे, वेळ. आणि मी जी सुरुवात करतोय ती त्यातूनच सुरुवात करतोय. माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी डोळे बंद करा. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, सगळ्यांना विनंती आहे, स्पेशली सगळ्या मुलांना माझी विनंती की तुम्ही डोळे बंद करा. डोळे बंद करा. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, सगळ्यांना विनंती डोळे बंद करा प्लीज 2 मिनिटासाठी. सगळ्यांनी डोळे बंद करा. पहिला माझा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नावरती मार्गदर्शन चालणार आहे पुढे बरं का. पहिला प्रश्न असा आहे, या जगामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम कोणावरती करा? सगळ्यात जास्त. जर मुलांना विचारलं तर आईवरती उत्तर असेल. डोळे बंद करा प्लीज प्लीज प्लीज, माझी विनंती आहे. सगळ्यात जास्त प्रेम तुम्ही कोणावरती करता? हा महत्वाचा प्रश्न आहे का. कारण याच्यावरून तुम्ही काय करताय, काय करणार आहात हे डिपेंड आहे. सगळ्यात जास्त प्रेम हे मी माझ्या आईवरती करतो. सगळ्यात जास्त प्रेम मी माझ्या बाबांवरती करतो. आणि जर पालक असेल तर पालकांचं उत्तर असेल की सगळ्यात जास्त प्रेम मी माझ्या मुलांवरती करतो. आणि आज आपण जे काय करतोय ते भाकरीसाठी करतोय आणि ह्यांना घडवण्यासाठी करतोय. खरं तर माझा दुसरा प्रश्न असा मुलांसाठी, कुठल्या आईला असं वाटतं की वडिलांना असं वाटतं की माझा मुलगा हा एका चांगल्या ठिकाणी गेला नाही पाहिजे, असं कुठल्या आईला वाटतं? वडिलांना वाटतं का? तर नाही. त्याचं उत्तर नाहीच आहे. प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलांना, प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला असं वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी ही एका उच्च पदावरती गेली पाहिजे. मी सर्व मुलांना विनंती करतोय की तुम्ही तुमच्या आईचा आणि वडिलांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. मी सांगतो ते करा प्लीज. सर्व मुलांना मी विनंती करतोय की ज्याच्यावर तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम करताय त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. मुद्दा असा आहे की ती व्यक्ती तुमच्यासाठी मेहनत करते का, हा तिसरा प्रश्न आहे. ज्या व्यक्तीवरती तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम करताय ती व्यक्ती सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही घडावेत, तुम्ही काहीतरी एका वेगळ्या ठिकाणी जावेत यासाठी मेहनत करते का? उत्तर हो असेल तर हात वर करा. विद्यार्थ्यांना सांगतो, जर तुम्हाला असं वाटतं की येस माझी आई, माझे वडील मी घडावे यासाठी प्रयत्न करतात, मेहनत करतायत, कष्ट करतायत, तर खरंच हात वर करा. जर असं वाटत असेल तर. पुढचा असा प्रश्न आहे, चौथा असा प्रश्न आहे, जर हात वर असू द्या प्लीज. ज्यांना असं वाटतंय की माझे वडील मेहनत करतायत, माझे वडील सकाळी उठून त्या विरार ट्रेन मधून जाऊन प्रवास करतायत, दिवा ट्रेन मधून जाऊन प्रवास करतायत, त्या कठीण कष्टामध्ये ते प्रवास करतायत, त्याने हात वर करा. पुढचा प्रश्न असा आहे की त्यांना जसं वाटतंय तसे तुम्ही अभ्यास करताय का, तसे तुम्ही मेहनत करताय का? जर उत्तर हो असेल तर हात खाली करा आणि जर नसेल तर येस हे अलार्म आहे, ही वेळ आहे. ही वेळ कसली आहे? आपल्या हात खाली करा सगळे, डोळे बंद असू द्या. ही वेळ आहे आपल्या आई आणि वडिलांचे कष्ट नेमके काय आहेत
हे समजून घेण्याची. आणि माझं असं मत आहे, पहिला माझा मुद्दा असा आहे, ज्या मुलाला ज्या मुलीला आपल्या आई वडिलांचे कष्ट कळतात त्यांचीच प्रगती झपाट्याने होऊ शकते. ज्यांना आई वडिलांचे कष्ट कळत नाही, ज्यांना त्यांची मेहनत ही कळत नाही, मला वाटत नाही त्या मुलांची प्रगती तितक्या झपाट्याने. त्याचं उदाहरण मी डोळे उघडा, मी तिथून सुरुवात करत माझी आई शिकलेली नाही, माझ्या आईने घरकाम केलेलं आहे हे सांगणार नव्हतं, पण आपल्या तसे काही कार्यकर्त्यांनी सांगितलं, सर तुम्ही जे घडलं ते सांगा, कारण आमच्यात पण अशी लोक आहेत. माझी आई घरकाम करायची, रॉकेटला मी राहत होतो आणि वडील माझे तेव्हा खूप प्रचंड दारू प्यायचे. घरी काम नाही, काय नाही, आईला शिवाय करणं, चारित्र्यावरनं बोलणं, असं सगळं घरचं वातावरण होतं. कधीच आम्ही एकत्र बसून कधीच जेवलो नाही. बाबा आले की ताट सगळं भिंतीवरती इकडे तिकडे अशा प्रकारची परिस्थिती घरची होती. आणि मी सुद्धा उन्हाळच होतो इयत्ता 9वी पर्यंत. आणि हे असताना मित्र संगत बरोबर नव्हती, कारण ते मुद्दे आहेत मार्गदर्शनातले. संगत बरोबर नव्हतं, वातावरण बरोबर नव्हतं आणि जाणीव नव्हती. मला जो मुद्दा पहिला क्लिअर करायचा आपल्याकडे, आणि तो मुलाने फार महत्वाचा आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे की नेमकं काय मला सांगायचं. असंच एकदा पावसाळ्याचे दिवस होते, आई घरकाम करून आली होती आणि आम्ही छोटेसच घर होतं, भाड्याच्या रूम मध्ये आम्ही राहत होतो आणि आई झोपली होती. झोपलेलं असताना जर घरकाम करणं त्यांना माहिती असेल की पायाला खड्डे पडतात, काम करून खड्डे पडतात आणि जे बोट आहेत ना ती सगळी पूर्ण रक्तबंबाळ झालेली होती. मी जेव्हा बसलो होतो आई झोपल्यानंतर, मी जेव्हा आईची फक्त पायाची बोटं बघितली आणि बोटं बघितल्यानंतर पूर्ण आईचा पाय रक्तबंबाळ होतो, पूर्ण पाय रक्तबंबाळ होता आणि त्याला मग तिथे ते अमृत मलम लावून वगैरे त्या पद्धतीने ती होती. मी हात बघितला, हातही पूर्णपणे हे झाले होते. आणि त्या काळामध्ये मी नुसता मस्ती करत होतो, उन्हाळ्या करत होतो, मला काही त्याची कष्टाची नाही. आणि तो दिवस असा होता की त्या दिवशी मी म्हणजे प्रचंड रडलो, त्याच्या इतका मी कधीच रडलो नाही. आणि मी तेव्हा ठरवलं की मी जगेन आणि मी मरेन ते माझ्या आईच्या उदरासाठी. त्या आईने मला जे मोठं करते, जे कष्ट करते त्याच्यासाठी मी करते. आणि तो दिवस असा होता, त्या दिवसानंतर मी कधीच मागे वळणार नाही, कधीच नाही. म्हणजे इयत्ता 9वी मध्ये माझा 37वा नंबर होता, तो 10वी मध्ये मी शाळेत पाहिला आणि नंतर मग सगळं असा प्रवास जो सुरू झाला तो चढताच प्रवास झाला. मला काय मुद्दा सांगायचा माहितीये का? पहिला मुद्दा, तो मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असायला पाहिजे. आपले आई आणि वडील हे सगळे काही गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहेत. अत्यंत कष्ट करून, अत्यंत मेहनत करून आणि खूप काही खस्ताघात. बघा, जर जे विरार आणि इकडनं जे प्रवास करतात डोंबिवलीवरून किंवा तिकडनं त्या दिव्यावरून, तो प्रवास खरंच जीवघेणा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासामध्ये ते आपल्याला मोठं करतायत आणि आपल्याला हवी ती गोष्ट हवी त्या वेळेला आणून देत आहे. हे असं जर आपल्याला जीवन, इतक्या कष्टाचं जर जीवन असेल तर आपल्याला ते बदललं पाहिजे. मी तेव्हा शपथ घेतली होती माझं सर, मी अशी शपथ घेतली होती की ज्या घरामध्ये माझी आई घरकाम करते, भांडी असते, तशा घरामध्ये मी आईला घेऊन जाईल. तशा घरामध्ये मी तिला राहायला लावेल, तशा ते एसीच्या रूममध्ये तशाच पद्धतीने. आणि आज खरंच असं वाटतं मला, जेव्हा मी मागून बघतो त्या लहान वयामध्ये मी विरारला 2 BHK घेतलं, मी पनवेलला 1 BHK घेतलं आणि वडाळ्याला आता घर घेतलंय परत त्या रिसेलमध्ये याच्यामध्ये. हे सगळं झालं फक्त शिक्षणामध्ये. मला तुम्हाला कुठला मुद्दा सांगायचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कष्टाची कदर करा आई वडिलांची. आणि दुसरा मला महत्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे, त्यांना फसवणं. आज आपण मागे पडतोय त्याचं कारण आहे आपण त्यांना फसवतो. आपण मोबाईलवरती आपण काय करतोय, त्या व्हॉट्सअपवरती काय करतोय, इन्स्टावरती काय करतोय, वेगवेगळ्या ऍपमध्ये आपण काय करतोय. निश्चितच पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते नाही. जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे असेल की माझं सगळ्यात जास्त प्रेम आई वडिलांवरती आहे, तर तुम्ही आई वडील जे अपेक्षित करताय त्या दिशेने तुम्ही जायला पाहिजे. तर मला पहिलं हे सांगायचं आहे आणि अत्यंत विनम्रपणे सांगायचं आहे की तुम्ही ज्या क्षणाला तुम्हाला याची जाणीव होईल आणि या दिशेने तुम्ही काम करायला लागला तर निश्चितच तुमची प्रगती झालेली असेल. त्यामुळे हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, फार महत्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा असा आहे कांबळे साहेब, तुम्हाला चार हवेत की 40 हवेत? तुम्हाला म्हणजे हा एक सूत्र आहे जे मी प्रत्येक मार्गदर्शनात सांगतो, 4 की 40. 4 की 40 म्हणजे असं, तुम्हाला 4 वर्ष मेहनत करायची आहे की 40 वर्ष मेहनत करायची? तर तुमच्याकडे नव्हे मला
तुम्हाला 4 वर्ष मेहनत करायची की 40 वर्ष मेहनत करायची? 4 वर्ष. बरोबर आहे. तुम्हाला 4 वर्ष आराम करायचा आहे की 40 वर्ष आराम करायचा? किती वर्ष? 40 वर्ष. बरोबर आहे. ठरलं. मग ज्या 4 वर्षामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने करिअर करायचं आहे त्या 4 वर्षामध्ये तुम्ही आराम करताय, मस्ती करताय, मजा करताय, मग 40 वर्ष भोगा. ती तुमच्याच कर्माची फळ आहे. तुमच्याच कर्माची फळ आहे. ती 4 की 40 हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. जेवढे लोक शिकलेली आहेत किंवा जेवढे लोक एका हुद्द्यावरती गेलेले आहेत तरी ते 4 की 40 पाळलेले आहेत. मी जेव्हा हा मुद्दा माझ्या मित्रांसमोर मांडतो, जे माझ्या बरोबरचे मित्र आहेत ज्यांनी 4 की 40 पूर्ण केलंय, म्हणजे ज्या उमेदीच्या वयामध्ये आपण सगळे शेतकरी आहोत. बरोबर आहे. आपण जेव्हा पेरणी करायची तेव्हाच पेरणी केली पाहिजे. बरोबर आहे. आणि जो पावसाळा निघून गेला आणि तो पेरणीचा काळ निघून गेला तर त्या पेरणीला उपयोग आहे का? किंवा पाऊस पडायच्या 1-2 महिने आधी, खूप आधी आपण पेरणी केली तर त्या बियाला पण तो उपयोग नाही आणि खूप नंतर करून पण त्याचा उपयोग नाही. म्हणजे योग्य वेळी, शब्द महत्वाचा आहे, योग्य वेळी योग्य काम करणं अपेक्षित आहे. इयत्ता 11वी ते 15वी हा 5 वर्षाचा काळ, आणि मी तर म्हणतो 4च वर्ष, कारण तो 120 वर्ष निघून जातो. हे 4 वर्ष तुम्ही काय करताय त्याच्यावरती डिपेंड आहे तुमची पुढची 40 वर्ष. त्या 4 वर्षामध्ये मात्र तुम्ही जर स्वतःला गाडून घेतलेलं असेल तर मी मात्र उगवणार. आणि जर त्या 4 वर्षामध्ये तुम्ही जर व्हॉट्सअप, इन्स्टा, तिकडे फिर तर मात्र तुमची अवस्था बेकार होणार. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. जेव्हा आता लॉकडाऊन आलं होतं, बरोबर आहे, लोकांकडे पैसे होते का? नव्हते. पण निकम साहेब तुमचा पगार चालू होता का? चालू होता. का चालू होता? कारण त्या मुद्द्यावर ताई तुम्ही पण मला वाटतं सर्व टाक, तुमचाही पगार चालू असेल, आमचा पगार चालू होता. पण काही ज्यांनी 4 की 40 फॉलो नाही केलंय, त्या 4 वर्षात ज्यांनी आराम केलाय ना त्यांची बरोबर लागली होती. इव्हन आपण जेव्हा डीमार्टला जातो, बरोबर आहे, आणि आपण बघतो माधव सर, डीमार्टला गेल्यानंतर आपण जेव्हा एखादी वस्तू घेतो, बघतो प्राइस, दुसरं घे, ही ऍडजस्टमेंट करावी लागते. आयुष्यभर तुम्हाला तडजोड करावी लागणार, आयुष्यभर बनते. फक्त हे 4 वर्ष जर गाडून नाही घेतलं तर, म्हणजे मला तुम्हाला हा दुसरा मुद्दा सांगायचा आहे. 4 वर्ष मेहनत करायची की 40 वर्ष मेहनत करायची? बोला मोठ्याने. 4 वर्ष मेहनत करायची. आणि त्या 4 वर्षाच्या मेहनतीमध्ये जी फळं लागणार ती प्रचंड लागणार. त्याच्यामुळे माझी तुम्हाला दुसरा मुद्दा मी कंप्लीट करतो असं सांगतो की हा 4 की 40 मध्ये ही 4 वर्ष मेहनत करणारी लोक आहेत. जर आपण बघितलं तर साहेब, गुजराती, मारवाडी, ही सगळी आपण मुलं बघतो, हे 4 की 40 तर फॉलो करतात. आणि आपण आपल्याला माहिती आता काय आपल्या सणांमध्ये जायला नको, परत प्रबोधन आणि असं काही गोष्टी आपले अनेक सण असतात. दहीहंडी आली, हे आलं, ते आलं, 2-2 महिने चालला, इकडे चालला, तिकडे चालला, त्या क्रिकेटच्या स्पर्धा वगैरे हे प्रचंड आपल्याकडे वाढले. बरोबर आहे. आणि आता तर मी तर म्हणतो भयानक काय तर तो मोबाईल, त्या मोबाईलमध्ये 4 की 40 पूर्ण वाटच लागलेली आहे, पूर्ण वाट लागलेली आहे. कारण आम्ही ॲज अ प्रोफेसर आम्ही कॉलेजमध्ये बघतोय, मुलांना शिकण्यामध्ये रसच तर राहिला, त्या रील्स बघण्यामध्ये रस राहिलेला आहे. आणि त्या सगळ्यामध्ये जर आपला मुलगा अडकला आणि आपण जर अडकलो तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात देत काय, आणि ते तुम्ही निश्चितपणे पूर्ण नाही करू शकता. त्यामुळे मी पहिला मुद्दा सांगितला, आई वडिलांचे कष्ट हे तुम्हाला समजले पाहिजे आणि ते तुमच्या अंगात उतरले पाहिजे. तर निश्चितपणे सांगतो तुमचं रक्तसंचार आणि तुमचा रिझल्ट एक वेगळ्या पद्धतीचा आहे. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, 4 की 40. आपल्याला काही करून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, हे 4 की 40 कायम लक्षात ठेवा. जिथे जाल, जेव्हा तुम्ही अभ्यासाला 4 की 40 लक्षात ठेवा. सरांनी काहीतरी सांगितलं, नाहीतर आता मी जे बघतोय ॲज अ शिक्षण तज्ज्ञ म्हणून, तुम्ही कुठेतरी प्रोफेसर पण आहात साहेब, तुम्ही पण प्रोफेसर आहात. आम्ही जेव्हा हे बघतोय जवळून, हे सगळं बघतोय, येणारं जग हे प्रचंड कॉम्पिटेटिव्ह आहे. आता ह्या जगामध्ये जर तुम्ही स्वतःला सिद्ध नाही केलं तर कचऱ्याच्या डब्यात फेकले जाणार आहात. एक फोटो तुम्हाला दाखवणार आहे. हा स्पॉट आहे बघा, हा स्पॉट आहे. रंगमंच, तुम्ही बरेच रंगप्रेमी, रंगमंच आणि याच्याशी संबंधित आहे. ह्या स्पॉटचं महत्व आहे, ह्या स्पॉटचं महत्व आहे की नाही? मी तुम्हाला काय सांगतो बघा, हा मुद्दा 3 नंबरचा मुद्दा आहे. मुद्दा नंबर 3 असा आहे की तुम्हाला स्पॉट मध्ये यायचंय की कचऱ्याच्या डब्यात जायचंय? काय म्हटलं मी?
तुम्हाला स्पॉट मध्ये यायचंय की कचऱ्याच्या डब्यात जायचंय? स्पॉट मध्ये. हे तुम्ही ठरवणार होता का? हे दुसरं कोणच ठरवणार नाहीये. ह्या स्पॉट मध्ये यायचं असेल तर ते 4 वर्ष मेहनत करावी लागणार. ती 4 वर्ष मेहनत करावी लागणार आहे. एक महत्वाचा मुद्दा आपण पीपीटीकडे जाऊ. एक फोटो आहे, याच्यात मला तुम्हाला एक सिद्धांत सांगायचा. मुद्दा क्रमांक 5. त्या मुद्द्याचं नाव आहे झिरपण्याचा सिद्धांत. झिरपण्याचा सिद्धांत. झिरपण्याचा मॅक्रोने सांगितलं होता. झिरपण्याचा सिद्धांत म्हणजे काय? जे वर असतं, नीट आहे का मी काय सांगतोय ते? ऍक्च्युअली मी जे बोलतोय ना ते फार महत्वाचे शब्द आहेत. जे वर असतं ते खाली झिरपतं. जे वर असतं ते खाली झिरपतं. म्हणजे याच्यावरती समजा पाणी असेल तर खाली काय झिरपणार आहे? पाणी झिरपणार. याच्यावरती समजा दूध असेल तर काय झिरपणार आहे? दूध झिरपणार. याच्यामध्ये समजा तेल असेल तर काय झिरपणार आहे? तेल झिरपणार. म्हणजे जे वर असतं ते झिरपतं. जे वर असतं ते झिरपतं. मला हा मुद्दा सांगायचा आहे. आपण पालक किंवा आपलं वातावरण जे असतं ते झिरपतं. जे आपलं वातावरण असतं ते झिरपतं खाली. म्हणजे ह्या मुलांमध्ये मी आता जेव्हा टीचिंग करतो, मी शिकवतो, माझ्या हा मुद्दा फार प्रत्यक्षात लक्षात आला. जे आजूबाजूची मित्रमैत्रिणी असतात, किंवा जे वातावरण असतं ते त्यांच्या झिरपतं. ती झिरपतं. आणि तो झिरपणे जर चुकीच्या गोष्टी झिरपल्या तर ते 40-40 विसरून जातात. ते काय होऊ शकत नाही. ते होणारच नाही. आणि म्हणून हे काय झिरपलं पाहिजे आतमध्ये याच्यामध्ये मात्र पालकांचं पण लक्ष असावं. नाहीतर मग काय वेगळ्या गोष्टी झिरपल्या तर मात्र आपल्या हातात काही राहू शकत नाही. इव्हन मुलांना पण सांगतो, आपल्यामध्ये काय झिरपलं पाहिजे ते आपण ठरवलं पाहिजे ना. स्वामी विवेकानंद काय सांगतात की मला कोणच हट करू शकत नाही जोपर्यंत मी त्याला एंट्री देत नाही. मी जोपर्यंत त्या व्यक्तीला एंट्री देत नाही माझ्यामध्ये. एखाद्याने मला शिवी दिली, मी जर ती मनावर लागून नाही घेतली तर मला नाही ती शिवी लागत. तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये काय झिरपते फार महत्वाचा मुद्दा आहे. कदाचित तुम्हाला हा खूप बरोबर वाटत असेल मे बी, पण काय झिरपलं पाहिजे ना हे डिसाईड व्हायला पाहिजे. आणि हे संगत आणि वातावरण ठरवतं. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. घरामध्ये समजा आम्ही टीव्हीवरती सिरियल बघतोय, बरोबर आहे, किंवा आम्ही मोबाईलवरती काही लोकांकडे रील्स वगैरे बघतोय ऍज अ पॅरेंट, आणि आमच्या मुलांना जर आम्ही ते सांगत असू तर ते नाही झिरपणार. तुमचे शब्द नाही झिरपणार. तुमचा कुठलाच उद्देश नाही झिरपणार. तुम्हाला मुद्दा पटकन मी काय सांगतो, ते झिरपलं पाहिजे ना. कधी झिरपणार? तुमच्यात असेल तर झिरपेल ना. तुम्ही जे सांगताय ते तुमच्या अनुकरणात असायला पाहिजे ना. तुमच्या अनुकरणातच नसेल तर झिरपणारच नाही ते. आणि काय मी ऐकायचं? मला समजा माझे बाबा सांगतायत की असं कर रे, आणि ते जर उलट करतात तर मी का ते घेणारच नाही. ही आपली सायकोलॉजी आहे. त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा ही लक्षात घ्या. शिक्षण ही चळवळ आहे मोठी, आणि ही प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे, आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक घटक महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही ज्या एरियात राहता तिथपासून तुमच्या घरामध्ये काय चाललंय तिथपर्यंत सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे हा जो 5वा मुद्दा आहे झिरपण्याचा सिद्धांत, हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि खूप महत्वाचा म्हणजे मी माझ्याकडे जे विद्यार्थी येतात, मी हा मुद्दा अत्यंत बारकाईने बघत असतो की नेमकं काय झिरपतंय. कारण तेच नंतर खाली जाणार आहे ना. नंतर ह्या गोष्टीचं पण आपण मला असं वाटतं लक्ष देण्याची गरज आहे. आपले मित्रमैत्रिणी, आता या झिरपण्यावरती कोण कोण प्रभाव टाकतात? तुमची मित्रमैत्रिणी, संगत, हे सगळ्यात जास्त प्रभाव टाकतात का? सगळ्यात जास्त कोण? तुमची संगत. जर संगत, मी असं एक वाक्य म्हणतो नेहमी, संगत माणसाला घडवते आणि संगत माणसाला बिघडवते. बोथ डिपेंड्स, मॅटर्स करतं की तुमची संगत कोणती. आणि मी तर असं माझं म्हणणं आहे, आता मी त्या संगतीत राहिलोय, तुमच्यापेक्षा वयाने 3 वर्ष मोठा आणि यशस्वी संगतीत आपण असलं पाहिजे. साधारणतः 3 वर्ष मोठा वयाने, आणि तो यशस्वी पाहिजे, काहीतरी करत असलेला पाहिजे. तर तुमचं डिस्कशन कसं राहणार आहे? त्याच पद्धतीचं राहणार आहे की काय केलं पाहिजे काय नाही. तर आपण काय करतो, एक तर तो विजनरी नसतो, काही नसतो, आणि त्या संगतीत आपण जातो आणि मग ते आपल्यामध्ये झिरपायला लागतं आणि मग ते नंतर उगवतं आपल्याला. दुसरं वातावरण, तुम्ही ज्या एरियात राहता तुमची लोकॅलिटी पण मॅटर करते. तुम्ही त्या ज्या स्कूलमध्ये पाठवतात ते मॅटर करतं. तुमच्या घरामध्ये राहणारा प्रत्येक घटक मॅटर करतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, तर तुमचा रिझल्ट येणार. ठीक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा. याच्यात अजून एक महत्वाचं मला असं आपल्याला सांगायचं आहे, जे एक फोटो अनेक ठिकाणी सांगत असतो.
अलिशा खोत नावाची विद्यार्थी माझी 10वीला तिला 94% मार्क्स होते मार्क्स आणि 12वीला तिला मार्क्स होते 47%. 10वीला 94, 12वीला 47. सायन्स घेतलं होतं. मी तिला सांगू नको घेऊ, पण तिचे पालक आणि वडील तिचे पोलीस मध्ये होते. घे 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 तिने घेतलं जबरदस्ती आणि ती अक्षरशः रडत होती. जेव्हा रिझल्ट लागला 47 अक्षरशः रडत होती, कारण तिला जमत नव्हतं. कारण तिला सगळ्यात जे मार्क्स जास्त होते ते हिस्ट्रीमध्ये, त्या मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये मार्क्स तिला जवळपास 96, 97, 98 मार्क्स म्हणजे असे चांगले मार्क्स मिळणार. आणि तिला सायन्स काय तुला घ्यायचं पण नव्हतं. रडली 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 खूप. 13वीला ॲडमिशन घ्यायचं होतं. मी तिच्या आई वडिलांना भेटलो, वडील पोलीस ऐकायलाच तयार होतं. नाही तुम्हाला काय, तरी पण मी म्हणतो म्हणून घ्या, नंतर पोलीसचं काहीतरी पाठ लागणार. तिने 13वीला आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. मराठी तिने MA पूर्ण केलं. रुईया कॉलेजला होती. BA मध्ये युनिव्हर्सिटीत पहिली आली, गोल्ड मेडल तिला मिळालं. MA ला गोल्ड मेडल मिळालं, पहिली आली. पहिल्या साठी नेट आणि पहिल्या साठी सेट पण पास झाली. तिला JRF मिळाली. नंतर तिने पुढे PhD केली आणि नंतर रिसर्च करत 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 नंतर ती ॲज अ प्रोफेसर म्हणून कामाला लागली. तिचा पगार जवळपास सर्वांना माहिती असेल, जवळपास 2.5 लाखाच्या प्लस. म्हणजे तुम्ही विचार करा 1.5 लाखाच्या वर तिचा पगार. म्हणजे आपण कशामध्ये सक्सेस मोजतोय? सायन्स घेतल्यामध्ये सक्सेस आहे का? तर नाही. तर ती जर त्याच शर्यतीत राहिली असती, सायन्समध्ये सक्सेस नसतं. लता मंगेशकरला सांगितलं असतं तू क्रिकेट खेळ आणि सचिनला सांगितलं असतं तू गाणं गा, दोन्ही पण भारतरत्न मिळाले नसते का? नसते मिळाले. तर त्याच्यामुळे एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तो असा की क्षमतेप्रमाणे आपण मुलांना उतरवलं पाहिजे. मग क्षमता म्हणजे काय, कशी ओळखणार? फार महत्वाचा मुद्दा सांगतोय का? महत्वाचा मुद्दा सांगतोय मी, ऐकत नाही, पालक दोघे पण आला. एक DMIT नावाची टेस्ट आहे. DMIT नावाची टेस्ट आहे. ज्या टेस्टला अमेरिकेची शास्त्रज्ञाला त्याला नोबेल पुरस्कार मिळाला त्या टेस्टला. त्याचे फोटोज माझ्याकडे आहेत, ते फोटो सगळे दाखवले कुठले त्याचे बाकीचे सगळे होते. DMIT नावाची टेस्ट आहे. आता मी ह्या मुद्द्यावर काय सांगतो तुम्हाला जोपर्यंत माझा मुलगा मासा आहे की माझा मुलगा हत्ती आहे की माझा मुलगा कोण आहे हे माहिती असल्याशिवाय त्याला शर्यत उतरवू नका. हे तर नक्की झालं. मग मुलगा कशात आहे आपला चांगला, कसं कळणार आपल्याला? तर बुद्धिमत्तेचे 8 प्रकार शास्त्रज्ञ गार्डनरने सांगितलेले आहेत. मी त्याकडे बघू नका, ते मी सांगेन काय. शास्त्रज्ञ गार्डनर आहे, मानसशास्त्रज्ञ आहे. त्याने एकूण 9 बुद्धिमत्तेचे प्रकार सांगितले. तुमच्यात पण 9च्या 9 बुद्धिमत्ता आहेत, माझ्यात पण आहे, त्यांच्यात पण 9च्या 9 बुद्धिमत्ता, त्यांच्यात पण 9च्या 9 बुद्धिमत्ता आहे. इथे बसलेल्या प्रत्येक भगिनीमध्ये 9च्या 9 बुद्धिमत्ता आहे. पण कुठल्या तरी बुद्धिमत्ता ह्या सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असते. त्या 9 पैकी कुठल्या तरी एक बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असते आणि त्यानंतर कुठली तरी बुद्धिमत्ता थोडी कमी असते आणि कुठली तरी एक बुद्धिमत्ता एकदम खाली असते. पण बुद्धिमत्ता आपल्याकडे असते ते न्यूरॉन्सवरती डिपेंड आहे. बघा, मी सायन्सला रिलेट करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. आता तुम्हाला कळलं पाहिजे की तुमची कोणती बुद्धिमत्ता सगळ्यात स्ट्रॉंग आहे. पण ते कसं कळणार? मी तर बोलून गेलो, पण कळणार कसं काय केलं तर कळेल की हू आय एम, मी कोण आहे कसं कळणार? मग त्याला शास्त्र डेव्हलप झालं. तर DMIT नावाची टेस्ट आहे. बरोलीमध्ये पण होते, मी अनेक लोकांना पाठवलंय. 56 पानाचा रिपोर्ट होतो त्या एका व्यक्तीचा. 56 पानाचा रिपोर्ट येतो. त्या रिपोर्ट मध्ये काय येतं? ठीक आहे, बोलूया. हा तुमचा ब्रेन आहे, तो लेफ्ट ब्रेन मध्ये काय न्यूरॉन, आणि हे अंदाधुंदी नाहीये का, मी परत सांगतो, अंदाधुंदी नाहीये. नोबेल पुरस्कार त्याला मिळालेला आहे, त्या शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाला आणि ती खूप रिकमेंडेड आहे. अमेरिकेमध्ये किंवा जपानमध्ये सर्रास ही टेस्ट केल्याशिवाय मुलांना करिअरमध्ये पाठवलं जात नाही. लक्षात घ्या, आपण जग गेलं कुठं चंद्रावर आपण मंगळावर जाऊ अशी परिस्थिती आपल्या लोकांची आहे. मी काही तुम्हाला महत्वाचे मुद्दे दाखवणार आहे. आता अशा प्रकारे करिअर गायडन्स केलं जातं आणि मुलं आयडेंटिफाय केली जातात आणि म्हणून सक्सेस रेट वाढलेला आहे. बघा, चीनमध्ये किंवा जपानमध्ये किंवा अमेरिकेमध्ये का ऑलिम्पिक मध्ये मेडल येतात? भारतात